हाय हॅलो नमस्ते. मी तुमची सगळ्यांची लाडकी सोनाली पाटील आणि तुम्ही आहात सगळेजण सोनाली पाटीलच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जसं की कालचा एपिसोड पॉसिबल नाही झालं मला. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे मी शूट करते, लेट नाईट शूट बॅकअप होते आणि त्यानंतर मी माझे रिव्ह्यूज करते. सो आता असं ठरवलं की ठीक आहे, काही हरकत नाही, लेट का असेल ना, पण आपल्याला व्हिडिओज तर टाकायला पाहिजेत कारण तुम्ही माझी वाट बघत असता म्हणून. चोरी, घरामध्ये चोरी झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला, अंडी चोर कोण होता? आधी तुम्हाला काय वाटत होतं की कुणी अंडी चोरली असतील? मला तर 100% वाटत होतं की अनुश्रीने तर यावेळेला चोरलेली नाहीत, पण रुचिता ज्या पद्धतीने हसत होती त्याच्यावरून मला 100 नव्हे 1,00,000% वाटत होतं की त्या मुद्द्यावरती मी येणारच आहे, पण एक 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 मुद्द्यांवरती बोलते. तर मला 100% वाटत होतं की रुचितानेच काहीतरी गोडबंगाल केलेलंच आहे. चोरी म्हणजे जे पण तुम्हाला माहिती आहे की विशालनी मान्य केली, चोरी केली किंवा काय झालं. पण मला असं वाटतं की प्रत्येकाची 2-2 अंडी गायब झालेली जिथं पण कुठे ठेवलेलीत किंवा काय झालं. तर मला असं वाटतं की जरा आपल्या खेळामध्ये थोडी रंगत येण्यासाठी त्यांनी केलं. आता मला माहिती आहे की विशाल निगेटिव्ह खेळतो, आय नो दॅट. पण हा खेळ पण आहे ना, ॲट द सेम टाईम हा खेळ आहे, है ना. तर खेळामध्ये रंगत आणण्यासाठी, कारण मला माहिती आहे त्या घरामध्ये मी राहून आली आहे, तर असं दिवसभर बसून कंटाळा येतो, टास्क यायला वेळ असतो किंवा काय असतो, तर कंटिन्यू आपण बोलणार किती आणि काय काय बोलणार. तर ही ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी अंडी चोरली. अंडी चोरल्यामुळे सगळा माहोल बिघडला, वातावरण बिघडलं, लोक बोलायला लागलीत, भांडायला लागलीत, आणि हे त्या घरामध्ये होणं फार गरजेचं आहे. तर मला नाही वाटत की विशाल जरी अंडी चोर असला तरी सुद्धा तो जो गेम खेळतोय तो एंटरटेन फन एलिमेंटला जाऊन करतोय, म्हणजे फन एलिमेंट त्यांनी क्रिएट करायचा प्रयत्न केला. सो विच इज कॉमन थिंग की बाबा बिग बॉसच्या घरामध्ये चोरी होणं किंवा काय करणं, तर अंडी चोर म्हणून त्याला काहीतरी एक टॅग आपण देऊ शकतो अशा पद्धतीचं. पण ठीक आहे. सगळेजण सगळ्यांच्या दृष्टीने सगळे शोधत होते नाही का, की कुणी अंडी चोरली असतील, असं झालं, असं तसं झालं, हिनं तिने 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 ही तर म्हणतात, तन्वी तर म्हणत होती जर माझ्या ह्याच्यामध्ये जर सापडलं माझ्या बॅगमध्ये किंवा काय, तर दुसरे कोणीतरी चोरून माझ्या बॅगमध्ये टाकलं तर तुम्हाला असं वाटेल की मी चोरले. तर मी तसं काही केलेलं नाही किंवा काय नाही, मी आधीच तुम्हाला सांगत होते मी काय चोरलेलं नाही, हे नाही ते नाही ते नाही. तर तिकडे प्रभू खूप छान त्यानं उत्तर दिलं की हे बघा, असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की जो अंड त्यानं खाल्लं असलं त्याचं पोट फुगल, त्याला सँडस त्याला सँडसला लागेल. तर मला असं वाटतं की खूप भारी तो कॉन्टेंट होता की दंगा झाला तिकडे. रुचिता उगाच हसत होती, तर असं वाटत होतं की, आणि आम्हालाही असं वाटत होतं की कुठे ना कुठेतरी तिलाही असं वाटत होतं की मी चोरलेत. म्हणजे तिचा वावर घरातला असा होता की मी चोरलेत आणि माझ्यावरतीच तुम्ही संशय घ्या आणि तुम्ही माझ्यावरती भांडायला या, मग मी एकेकाची खैर नाही, एकेकाला कसं कसं करते सोनवते, कारण मी चोरलेले नाही आहे दंडी किंवा काय नाही असं. तर ॲट द सेम टाईम की मला दिसायचं आहे आणि मग मला हसायचं पण आहे, मग मला कोणी विचारायला येते का बघायचं, आणि मग विचारायला आल्यानंतर मी सगळ्यांची कशी एकेकाची कशी करतो बघा, अशा काहीतरी ती मूडमध्ये होते. तर अशा दिव्याचं जे म्हणणं जे झालेलं आहे, तर दिव्याचं असं म्हणणं आहे की हा लोक काय म्हणतील, हे करतील, तुम्हाला एवढं कळत नाही, असं नाही तसं नाही तसं नाही, हा काय चोराचा सीझन म्हणून आपला गाजला जाईल, चोरांचा सीझन. तर मला खरंच असं वाटायला लागलं की चोरांचं सीझन आहे. चावी गेली, आता अंडी गेलीत, अजून काय काय जाते माहिती नाही आहे, पण ठीक आहे, एक फन क्रिएट झाला त्याच्यामुळे, हरकत नाही. रुचिता तिकडे ज्या पद्धतीनं तिघं जण बसलेली त्यावेळेला रुचिता सांगत होती की रोशन मला म्हणतोय की रोशन दादा मला म्हणतोय हे सगळं करायचं आहे, तर मी टोळी सोडेन, मी असलं काही करणार नाही. रोशन कुठे ना कुठेतरी ना सगळ्या गोष्टींबद्दल किंवा चुकीच्या गोष्टींबद्दल किंवा जे फन आहे ते पण त्याच्या लक्षात कदाचित येत नसावं, मला थोडं फार मला असं वाटते. त्यामुळे तो टोळी सोडेन. पण ॲट द सेम टाईम तो सिम्पल माणूस आहे, साधा माणूस आहे, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी नाहीत रुचत आहेत किंवा आवडत नाही आहेत की कोणाची चेष्टा मस्करी करणं किंवा काय करणं, कारण तो ज्या पद्धतीनं ग्रो झाला आहे त्या पद्धतीनं तशा पद्धतीनंच तो करणार, वागणार. पण हे त्याला कदाचित टोळी सोडायची आहे. माझी फार इच्छा आहे की त्याने त्या रुचितापासून लांब जावं आणि टोळी सोडून स्वतः इंडिव्हिज्युअली खेळावं. जर तो स्वतः इंडिव्हिज्युअली खेळला ना तर खरंच तो पुढंपर्यंत जाईल, मला असं वाटतं. तन्वीचं ज्या वेळेला दीपाली ताईने तिच्यावरती आरोप घेतला की नाही मागच्या वेळेला पण चोरी झालेली त्यावेळेला त्याच्यामध्ये तू होतीस, मग आताची जी चोरी झाली त्याच्यामध्ये तू नसशील कशावरनं. तर ज्या पद्धतीनं तन्वीचा आवाज चढला, ए बाई बाई मला तर असं वाटत नाही आहे, हे नाही ते नाही, तू जर असं बोलणार असलीस तर मी असलं घेणार नाही, हलक्या कानाची बाई, असं तसं तसं. तुम्हाला माहिती आहे त्या तन्वीचं तोंड कसं आहे, त्यामुळं आता इथं बोलायलाच नको.
ज्या पद्धतीने सगळे डायनिंग टेबलवरती बसले असताना एक किस्सा घडला की दिव्यानं सरळ सांगितलं की अशा चोर लोकांच्यासाठी मी जेवण बनवणार नाही. ठीक आहे, हरकत नाही, तिला वाटणारच जेवण बनवणार नाही, कारण अशी जर लोक असतील आणि त्यांनाही माहिती आहेत की अपोजिशन पार्टीमधलीच लोक आहेत ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तर अशा लोकांच्यासाठी मी काय जेवण बनवू, विच इज गुड थिंग. पण कंटिन्यू रुचिता हसते 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 हसते. तर ती म्हणली की हे कोणतरी, म्हणजे दिव्यानं खूप चांगल्या पद्धतीनं तिथं मांडलं की कोणीतरी मेलंय आणि जर तुम्ही हसत असला तर हे अमानवता आहे, ही म्हणजे माणुसकी नाही आहे ना. म्हणजे अशा सिच्युएशनला घरात चोरी झालेली आहे, सगळे टेन्शनमध्ये आहे, सगळे स्ट्रेसमध्ये आहेत, त्या गोष्टींवरती इतकी चर्चा होते आणि तुम्ही बिनधास्त हसताय, म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, त्या रुचिताला नेहमी वाटत होतं या सगळ्याच्या दरम्यान, की नेहमीच वाटत होतं की मी हसावं, कुणीतरी मला विचारावं, कुणीतरी म्हणावं की तूच घेतले आणि मी काय येणार नाही, मी काय तुला अशी तशी वाटले का, असं झाले का, तसं झाले का, हे ते तिला करायचं होतं, जे की झालं नाही आणि त्यामुळे ती हसत होती. त्याच वेळेला ती म्हटली की प्राजक्ता शुक्रे ज्यावेळेला म्हणाली, माझ्या बहिणीचं नाव घेतलं, प्राजक्ता शुक्रे ज्या वेळेला म्हणाली की सांग तू खरंच नाही घेतलेलं ना, शपथ सांग. त्यावेळेला सागरदादाला बोलावं असं वाटलं की यार तुम्ही इतकं वधवून नका घेऊ, नाही घेतलेली ती म्हणते नाही घेतले, तुम्ही आई बाबाला नका बोलून, ज्या पद्धतीने आमचे संस्कार करतात, आमचे आई बाबा करतात, आमचे हे करतात, आमचं ते करतात, एवढं रुचिताला इतकं सगळं दंग करायची काही गरजच नव्हती. काढतात म्हणजे मग काय करतील, एकतर तुम्ही असं वागल्यानंतर अशा गोष्टी होतात ना. अशा गोष्टी झाल्यानंतर तुम्ही म्हणता की आईबाबाला, सागरदादांना स्ट्रिक्टली तिथं सांगितलं टेबलवरती की तुम्ही तुमच्या आईबाबाला घेऊ नका मध्ये. जे पण कुठलाही आईबाबा की कुठलेही आई वडील मुलाला ग्रो करताना अशा पद्धतीने करत नाही, ते त्याच्या चांगल्याचाच भल्याचाच नेहमीच विचार करतात आणि चांगल्याच गोष्टी सांगतात. आता तुम्ही या खेळामध्ये त्यांना आणायची गरज नाही, तुम्ही एकमेकांना ॲलिगेशन लावा ना, उगच कशाला आईबाबांच्या ह्याच्यासाठी सगळ्या आईबाबांनी सगळ्या मुलांच्यासाठी चांगलं तेच केलेलं आहे. मला त्याचा स्टँड खूप आवडला तिथे, ज्या पद्धतीनं तो बोलत होता. वाईल्ड कार्ड एंट्री त्यानंतर झाली वाईल्ड कार्ड एंट्री. तुम्हाला काय वाटतं, वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये निर्मळ देखावे नावाचा व्यक्ती तिथे एंट्री केलेला आहे. निर्मळ देखावे आणि हा दिसला, तो नाही दिसला, ज्या पद्धतीने टास्क घेतला, तो दिसला, तो नाही दिसला, काय चाललंय मला काय कळत नाही आहे बिग बॉसच्या घरामध्ये. निर्मळ देखावे म्हणजे हे सगळे लोक निर्मळ देखावेच करतात की मी कसा चांगला आहे, मी कसे चांगला आहे, ह्यानं कसं असं केलं तसं केलं, मग मी तर ह्याच्याशी असं वागलेले, मग मी तर त्याच्याशी तसं वागलेले, मग ह्यानी कसं काय केलं, मी नाही बाबा असं करणार, मी त्याला सांगत असताना, मी त्याला बोलत असताना अशा पद्धतीनंच बोलणार जेणेकरून त्याचं मन दुखायला नको, असं करा. काय एवढ्या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही का निर्मळ देखावा करताय. खूप चांगला टास्क आणला नॉमिनेशनचा, ज्या जोड्यांमध्ये होती पहिल्यांदा दीपालीताई आणि दिव्याचं म्हणणं बरोबर होतं की मी पहिल्यापासूनच दिसते किंवा काय होते. दीपालीताईची बाजू मांडली, त्यांना नॉमिनेशनमध्ये टाकण्यासाठी जोडी आलेली सागरदादा आणि ओंकार सांगत होता की आता ओंकार बाजू, जर दीपालीताईची जर बाजू सागरदादा घेतोय तर ओंकार दिव्याची बाजू घेणार. मग आता दिव्याच्या जर बाजूने जर हा बोलायला लागला तर दीपालीताई अच्छा बरं म्हणजे मी जेवण करत नाही, बरं म्हणजे मी टास्क करत नाही, बरं तुम्ही हे असं प्रेशर का देताय. त्याला बोलावं असं वाटलं त्याने. आता तुझी बाजू हा घेतो तर तुझ्या अपोजिटमध्ये दिव्याच्या अपोजिटमध्ये सागर बोलणारच आहे की सागरदादा. हे कुठलं झालं, अच्छा बरं म्हणजे मी हे केलं नाही, मी ते केलं नाही. मला हे कुठंतरी दीपालीताईचं थोडंसं म्हणजे खटकलं की प्रत्येकानं प्रत्येकाची बाजू मांडावी आणि त्याच्या अपोजिटमध्ये कोणीतरी बोलतंय तर तुझ्या बाजूने पण कोणीतरी बोलणार आहेस ना, तुझ्या अपोजिटमध्ये जर कोणीतरी बोलतंय तर म्हणजे हे टास्क हा बॅलन्सच केलेला आहे ना, असं नाही आहे. तर अच्छा बरं असं. फायनली एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोघं जण एका मतावरती ठाम नाही झाले आणि कोणाला नॉमिनेट करायचं आहे हे लास्टपर्यंत समजलं नाही आहे. आणि मग फायनली तिकडे ओंकार जो की आत्ता कॅप्टन झालेला आहे आणि सोनाली दोघा जणांना घेतलं तिथे. दोघा जणांना सांगितलं की ह्या दोन्हीपैकी एका माणसाला नॉमिनेट करा. बट ऑब्वियस होतं की दिव्यालाच ते सेव्ह करणार होते, कारण दीपालीताईचं तसंही कुणाशी खूप चांगलं जमतं असं मला तर काय वाटत नाही आहे. तिथं दिव्याला तिथं त्याने सेव्ह केलेलं आहे आणि सोनालीने सरळ त्याचं एक कारण सांगितलं की मला असं वाटतं दीपालीचे डायरेक्टली मुद्दे नसतात. तर ती म्हटली अच्छा मग तुझे डायरेक्टली मुद्दे असतात का. डायरेक्टली मुद्दे नसतात, मलाही कुठंतरी वाटतं दीपालीताई सॉफ्टली खेळते, नो डाऊट की ती असं कुणाला असं बोलत नाही आहे अपशब्द किंवा काय, पण ती डायरेक्टली पण बोलत नाही आहे. म्हणजे तिनं, मला असं वाटतं की तिनं जरा भांडावं, जे पण योग्य आहे त्या गोष्टींच्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या असं मला कुठेतरी वाटतं की जे तिथं दिसलेलं नाही आहे. लास्टला म्हणजे जेवढा पण एपिसोड आहे त्याच्यामध्ये मी फक्त टास्कच बोलते. प्रभू आणि सचिन दादाचं ज्या वेळेला नॉमिनेशनचं होतं ना त्यावेळेला मला खूप छान वाटलं. प्रभूने खूप चांगल्या पद्धतीने त्याची स्वतःची बाजू मांडली.
प्रभू कसा पण असू दे, पण प्रभूमध्ये जिगरा आहे, मला असं वाटतं. खूप डेअरिंग आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यानं सगळ्या गोष्टी बोलल्या. मग तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तो कसाही असू दे, कुठल्याही सिच्युएशनमधनं येऊ दे, त्याच्याबद्दल फार निगेटिव्ह मला कमेंट्स येतात किंवा काय होतं. पण जे पण काय असू दे, टास्कचा किंवा ओव्हरऑल बिग बॉसच्या घराचा जर विचार केला तर तो मस्त बोलतो. तो म्हणला म्हणजे मी काही करू शकत नाही का? सचिन दादा म्हणला ज्या वेळेला आमच्या घरामध्ये ज्या वेळेला कोंबडा हरवलेला आहे त्या वेळेला प्रभूमुळे हरवलेलं आहे. तिथं एक छान कॉमेडी त्यांनी बिल्ड केली. मी 6 फुटाचा आहे त्यामुळे बऱ्याचशाच गोष्टी मला करता येतात, त्या प्रभूला येत नाही. मग प्रभू म्हणला मग काय मी नाही म्हणतोय करायला कुठल्या टास्कमध्ये, जिथं बोलायचं आहे तिथं मी बोलतो, जिथं हात पाय जिथं चालवायचे तशा पद्धतीनं चालतो, कशावर पण का उभा राहून मी माझं काम करणार, मी चमचे धुतोय, मी वाट्या धुतोय, मी ताटं धुतोय, जे पण काय टास्क कंप्लीट करायचं होतं टास्क कंप्लीट करतोय, आवाज वाढवतोय, अजून मी काय काय करायला पाहिजे, काय काय बोलायला पाहिजे, स्वतःबद्दलचा जो स्टँड घेतलाय. आणि त्याच्यानंतर सागर दादा बोलला की तर अशा पद्धतीने प्रभूंनी चांगलाच आणि चांगल्या पद्धतीनं स्वतःचा आवाज उठवलेला आहे. आणि फायनली त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःचं मत मांडलं ते मीही त्या मताशी सहमत आहे. पण प्राजक्ता शुक्रियाने ज्या वेळेला तिकडे सोनवणे होता तेव्हा त्यांनी त्या गोष्टी कंप्लीट केल्या की एंटरटेनमेंटमध्ये एंटरटेनच्या फॅक्टरमध्ये प्रभू एक नंबरला आहे, सगळ्या गोष्टी करतोय. पण जिथे कुठे टास्कचा विषय येतोय किंवा जिथे कुठे आपल्याला डिसिजन मेकिंगचा विषय येतो तिथे प्रभू कमी पडतो. आणि फायनली प्रभू तिथे नॉमिनेट झाले आहे. तर ऑफकोर्स तुम्हाला आता एक नॉमिनेशन, आजही परत नॉमिनेशन होईल. तर तुमचा चांगला आणि आवडता लाडका कंटेंडर जर कोणी नॉमिनेशनमध्ये आला असेल तर त्याला सेव्ह करा, खूप सारे मतं द्या. आणि जो कोणी आवडत नाही तो घराच्या बाहेर गेला पाहिजे. आणि ऑफकोर्स मला कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की ओमकारला आता बाहेर जायला पाहिजे घराच्या, कारण तो फार काही गोष्टी तिथे करत नाही आहे. पण मला माहिती आहे की तसं काही होणार नाही आहे आणि अजून एका चांगला कंटेंडर बाहेर पडेल ऑफकोर्स. तर ठीक आहे, तुम्ही हे माझं चॅनल बघतच आहात, लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात, मला खूप छान वाटतंय. सगळ्यांना पाठवा. लई लव्ह यू. थँक्यू.